पाठ दाखवायला पाठवर Gala ada dong, kakak tanggal ada. महागणपते प्रदक्षिणा समर्पयामि कार्यं मे सिद्धिमाया प्रसन्ने द्वैधातरि विघ्नादिनाशमायान्त सर्वाणि सुरनायक अनेन कृतभोजन महागणपति प्रियताम् हे मंगलम करो यामे चंदन ब्रह्मध्वजाय मा लेपनार्थे चंदन समर्पयामि 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 स्वाहा नैवेद्यम् समर्पयामि करुणावतारं नमः पार्वती पतये Jai Sachidana. जय सच्चिदानंद. नमस्कार. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात आपला हिंदूंचा वर्ष प्रारंभ आहे. आजपासून या ठिकाणी चैत्र महिना आपला सुरू होतो आहे. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने ही जी ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे ती आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर केलेली आहे आणि म्हणूनच आपण आज त्या दिवशी त्या ठिकाणी हा ब्रह्मध्वज जो आहे हा ब्रह्मध्वज उभारून त्या ठिकाणी आम्ही हा आनंद जो आहे तो आनंद आम्ही त्या ठिकाणी साजरा करतो. आजच्या दिवशी 3.5 मुहूर्त जे आहेत त्या 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा दिवस आहे आणि त्यामुळे अत्यंत पवित्र असा हा आजचा दिवस आहे. एक विजयाचं प्रतीक म्हणूनही आपण या ठिकाणी गुढी उभारतो. याचं कारण आपल्या रामायणामध्ये श्रीरामानी 14 वर्षांचा वनवास आपला पूर्ण करून आणि लंकेचा रावण जो आहे त्याचा पराभव करून ते विजय संपादन करून आपल्या अयोध्येमध्ये आले आणि त्यामुळे सगळे अयोध्यावासी आनंदानं खुश होऊन त्यांनी आपापल्या घरामध्ये दारामध्ये त्या ठिकाणी सगळीकडे तोरणं उभारली. स्त्रियांनी सगळ्यांकडे पंचारतीने ओवाळलं त्या ठिकाणी आणि हा आनंद जो आहे तो आनंद व्यक्त केला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हा साजरा करतो. आजच्या दिवशी हे 1947 हे संवत्सर आहे. शालिवाहन जो आहे त्या शालिवाहनानं त्या ठिकाणी विक्रमादित्य जो आहे त्याचा पराभव करून त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापित केलं होतं आणि म्हणून त्याला शालिवाहन शके असं आपण म्हणतो. अशा प्रकारे अनेक ज्या ठिकाणी आजच्या दिवशी त्या घटना घडलेल्या आहेत त्याचं एक प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी पाहतो. हे ज्या ठिकाणी आपण बघतो गुढी उभारलेली आहे एक काठी सरळ काठी आहे. आपल्याला सरळ मानेला जगायचं आहे आणि ताट मानेला जगायचं आहे. वर त्याने आपला कलश दिसतो आहे. ज्या कलशामध्ये आपण पवित्र असं पाणी जे तीर्थ आहे तीर्थ आपण त्या ठिकाणी तीर्थाचा वापर करतो. वर्षभर त्याचा आपण त्या ठिकाणी तीर्थासाठी चांगल्या व्हायच्यासाठी पाण्यासाठी उपयोग करतो म्हणून ते त्याने त्या ठिकाणी आहे. फुल जे आहे त्या फुलांची माळा आहे. फुल जे सुगंध देतं स्वतः सगळ्यांना सुगंधित करतं तसं आपल्याला सद्गुणाने सगळ्यांना सद्गुणाने प्रेरित करायचं आहे त्याचा एक प्रेरिक आहे. त्यासाठी साखरेचंही बांधलेली आहे. गोडवा जो आहे हा गोडवा आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी माधुर्य जे आहे ते माधुर्य आम्हाला ठिकाणी जगामध्ये पसरवायचं आहे. तसं ठिकाणी कडुनिंबाची त्या ठिकाणी बांधलेली आहे. कडुनिंबा जरी कडू असला तर तो कल्पवृक्ष म्हटलेला आहे. अनेक रोग जे आहेत ते रोग त्याच्यापासून दूर होतात आणि त्यामुळे कडुनिंब जे आहे ते आजच्या दिवशी आपण जर कडू खाल्लं असेल तर संबंध वर्षभर जे आहे ते वर्षभर आपण कडूचे अनुभव जे आहेत ते सहज आपण ते जे आहे ते झेलू शकू. हा त्याच्यामागे उद्देश आहे. तसा एक हा पवित्र असा हा दिवस आनंदाचा दिवस आणि म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांना या नववर्षाच्या आम्ही शुभेच्छा देतो. सर्वांना प्रेमाचा जय सच्चिदानंद. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा